नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात टॉप 19 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। टीम इंडियाचा मुंबई विमानतळ ते नरिमन पॉइंट पर्यंत बसनं प्रवास, संपूर्ण मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा चाहत्यांची तुफान गर्दी, धावत गाड्यांवरून टीमच्या बसचा पाठलाग। गर्दीला नियंत्रित ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा, चाहत्यांचा उत्साह पाहता मुख्यमंत्र्यांचं मुंबईकरांना आवाहन। T20 संघाच्या स्वागताला लाखोंचा महापूर, BCCI कडून जनसमुदायाचे खास ड्रोन शॉट TV9च्या प्रेक्षकांसाठी। ओपन डेक बसमधून टीम इंडियाची विजयी मिरवणूक, नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत खेळाडूंची विजयी परेड। T20 चॅम्पियन संघाच्या स्वागतासाठी मुंबईत लाखोंचा महासागर। ढोल ताशांच्या गजरात टीम इंडियानं जोरदार स्वागत झालेलं आहे, चाहत्यांचा उत्साह शिगेला। वानखेडे स्टेडियममध्ये पोहोचण्याआधी ढोल ताशाच्या गजरात डान्स, प्रचंड उत्साहात टीम इंडियाच्या खेळाडू ढोल ताशांच्या गजरात थिरकले, तर विराट कोहलीची चाहत्यांना फ्लाइंग किस। ओपन डेक बसमधून रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविडचे जोरदार सेलिब्रेशन झालंय, एकमेकांची पाठ थोपटत केले अभिनंदन। संपूर्ण संघाकडून मुंबईमधील क्रिकेट चाहत्यांना जोरदार प्रतिसाद। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विधान भवनात उद्या 4 वाजता टीम इंडियाचा गौरव, महाराष्ट्राच्या क्रिकेट विजेत्यांना रोख बक्षीस जाहीर करणार असल्याची क्रीडा मंत्री संजय बनसोडेंची माहिती आहे। टीम इंडियाने घेतली पंतप्रधान मोदींची भेट, मोदींकडून खेळाडूंचं कौतुक, खेळाडूंनी मोदींना दाखवली ट्रॉफी, 1.5 तास साधलाय संवाद। ITC मोरिया हॉटेलमध्ये पोहोचताच ढोल वाजवत खेळाडूंचं स्वागत, मायदेशी परतताच खेळाडू भांगड्याच्या तालावर थिरकले। दिल्लीहून मुंबईकडे येताना विस्ताराच्या विमानात केक कापून सेलिब्रेशन, रोहित शर्मानं केक कापून साजरा केला आनंद। विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निलंबनाचा कालावधी 5 दिवसांवरून 3 दिवसांवर, उपसभापती नीलम गोऱ्हेंची माहिती। गटनेत्यांच्या बैठकीनंतर नीलम गोऱ्हे यांचा निर्णय, दानवे उद्यापासून कामकाजात सहभागी होतील। तर अंबादास दानवे यांनी दिलगिरी व्यक्त केली असेल तर त्यांची शिक्षा माफ करण्यास आपली हरकत नाहीये, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना कळवले। मुख्यमंत्री बदनाम करण्याचा प्रयत्न, महायुतीच्या सर्व नेत्यांनी मिळून मुख्यमंत्र्यांच्या नावे योजना बनवली, संजय गायकवाडांचं उत्तर। जो मोठा गुन्हा करेल त्याला ससून रुग्णालयात संरक्षण देत आहे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा विधानसभेत आरोप। ससून ड्रग्ज माफिया, सुसाट कार पळवणाऱ्यांचं संरक्षण केंद्र असल्याची टीका केली आहे। 2-3 घटनांमुळे ससून रुग्णालय बदनाम झालं, यापुढे अशा घटना होणार नाही, कडक निर्णय घेतलेत, हसन मुश्रीफ यांची माहिती। मनोज जरांगेंच्या सुरक्षेसाठी 4 पोलीस अंमलदार नियुक्त, शंभूराज देसाईंची विधानसभेत माहिती। सभास्थळी ड्रोन आढळलेले नाहीत, जालना पोलीस अधीक्षकांकडून तपासाबाबत 3 पथक नियुक्ती केल्याची माहिती। 2 पेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका, लोकसंख्या नियंत्रित व्हायला हवी, अनिल बोंडेंची मागणी। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं टाळबाजत आंदोलन, शेतकरी दूध उत्पादकांच्या मागण्यांसंदर्भात विरोधक आक्रमक। माझ्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले, पण एकही आरोप सिद्ध झालेला नाही, ना भविष्यात होईल, अजितदादांचा दावा आहे। तर विकसित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महायुतीसोबत येण्याचं आवाहन। राजकारणात आल्यापासून पक्ष बदलला नाही, पहिल्या दिवसापासून राज्याची जनता हाच माझा पक्ष आहे, जे करतो ते जनतेच्या हितासाठी, जनतेचा विचार करूनच करतो, अजित पवारांकडून व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय। महायुतीतील श्रेयवादाची लढाई, अडचणींमुळे दादा भाजपसोबत पदांवर
राहत आलोय, पण दादांवर सातत्यानं त्यांच्यासोबत लोकांकडूनच टीका केली जाते. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. काकांचा मूळ पक्ष चोरल्याबद्दल अजितदादांना खंत, खेद वाटला पाहिजे. राऊतांची अजित पवारांवर टीका. अजितदादांवर मोदी फडणवीसांकडून भ्रष्टाचाराचे आरोप, त्यावर भाजपनं उत्तर दिलं पाहिजे. अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. शिंदे आणि दादांमध्ये श्रेयवादाची लढाई, अजितदादा आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये धुसफूस, शशिकांत शिंदेंचा दावा. विकासाचा वादा अजितदादा आणि अनाथांचा नाथ एकनाथ असं सुरू असल्याची केली टीका. अजित पवारांच्या व्हिडिओमध्ये घड्याळाचं चिन्ह, सुप्रिया सुळेंचा आक्षेप. घड्याळ चिन्ह वापरताना प्रकरण न्यायप्रविष्ठ असं लिहिलं पाहिजे. कोर्टाचा आदेश आहे. सुप्रिया सुळे आक्रमक. घड्याळ चिन्ह आमच्यासोबत आहे, आमच्यासोबत राहील. घड्याळ चिन्हाबाबत विरोधकांनी काळजी करू नये. अमोल मिटकरींचं सुळेंना उत्तर. विरोधकांच्या घाणेरड्या राजकारणात अडकू नका. काम करण्याचा ट्रॅक रेकॉर्ड कुणाचा हे लक्षात घ्या. भाषणबाजी करणाऱ्यांपासून सावध रहा आणि जो काम करतो त्याच्या पाठीशी रहा. अजित पवारांचं जनतेला आवाहन आहे. टीका करणारे आणि तुमच्या अजितदादांमध्ये फरक इतकाच की ते राजकारण करणारे आणि तुमचा दादा काम करणारा. अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्यांचं अजित पवारांचं हे उत्तर आहे. निवडणूक जिंकण्यासाठी सरकारी पैशांचा वापर, निवडणुकांच्या तोंडावर योजना आणणं म्हणजेच जुमला. सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका. वसंत मोरे 9 जुलैला शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार. उद्धव ठाकरे आणि मोरेंच्या भेटीत मुहूर्त ठरलाय. धारावीकरांचं मुलुंडमध्ये पुनर्वसन होणार. मुलुंड जकात नाक्याच्या 18 एकरपैकी 5 एकर जागा लगेच, तर उर्वरित 10 एकर जागा ही काम पूर्ण झाल्यावर देणार. आरटीआय मधून माहिती समोर. धारावीकरांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये होणार नाही, मला फडणवीसांकडून आश्वासन. पालिका आयुक्तांचं पत्र जुनं. किरीट सोमय्या यांचं हे वक्तव्य आहे. मुंबईतील दुग्धविकास विभागाची 8.5 हेक्टर जमीन अदानीच्या घशात घातली. जमिनीची किंमत तब्बल 20,000 कोटी रुपये. तर विरोध केला म्हणूनच तुकाराम मुंडेंची बदली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप. जवळपास 1 लाख कुटुंबांना धारावी प्रकल्पात अपात्र ठरवलं जाईल. विकास अदानीचा होतोय की धारावीचा? जमीन घोटाळ्याच्या आरोपांनंतर आदित्य ठाकरे यांचा परखड सवाल आहे. पंतप्रधान मोदीच देशातील एक मोठा बुवाबाजी करूनच त्यांनी सत्ता मिळवली. भाजपच्या काळात अंधभक्त निर्माण झालेत. हाथरस दुर्घटनेवरून संजय राऊतांचा हल्लाबोल. भगवे वस्त्र घालणारे भोंदूबाबा असतात का? राऊतांना बाळासाहेबांनाही भोंदूबाबा म्हणायचं आहे का? नितेश राणेंचा राऊतांना सवाल. हाथरस आणि नवी मुंबईमधील घटनेला राज्य सरकारच जबाबदार. एसआयटी हे केवळ नाटक आहे, त्यातूनच काही साध्य होत नाही. भोलेबाबावर देखील गुन्हा नाही, त्याला राजकीय संरक्षण असल्याचं राऊतांचा आरोप. जनसुराज्य पक्षाचे प्रमुख आणि आमदार विनय कोरे विधानसभेसाठी महायुतीकडे 12 ते 15 जागांची मागणी करणार. कोल्हापुरातील 10 पैकी 4 जागांची मागणी करणार. राज्यातील प्रमुख धरणांमध्ये 21.84% पाणीसाठा शिल्लक. पुणे आणि औरंगाबादमध्ये विभागात सर्वात कमी पाणीसाठा. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम. देशातील पहिले सागरी विद्यापीठ रत्नागिरीत होणार. राज्य सरकारकडून सागरी विद्यापीठाला मंजुरी. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून 50 एकर जागा देण्याचे राज्य सरकारला पत्र. प्रकृती खालावल्यानं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी पुन्हा रुग्णालयात दाखल. अडवाणी यांची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती. काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या शिक्षेस आता स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत सरकारी रोखे खरेदी करण्यामध्ये आता केदारांना 5 वर्ष आणि 12.5 लाखांची शिक्षा. पुण्यातील भिडेवाडा स्मारकाचं 15 दिवसांमधून भूमिपूजन. महानगरपालिकेची अंतिम आराखड्याला मंजुरी. 7,26,48,000 खर्च अपेक्षित आहे. एसटी महामंडळाच्या प्रत्येक आगारामध्ये साजरा होणार प्रवासी राजा दिन. दर सोमवारी आणि शुक्रवारी प्रवाशांच्या समस्या, तक्रारी वजा सूचना आता सोडवण्यासाठी आयोजन. एसटीचे जिल्हा प्रमुख प्रत्येकी एका आगारामध्ये जाऊन या उपाययोजना करणार आहेत. महालक्ष्मी रेसकोर्सवरील 120 एकर भूखंड महानगरपालिकेच्या ताब्यात. जवळपास 300 एकरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क विकसित करण्याचा मार्ग मोकळा. छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये दप्तर, दिरंगाई, रहिवासी प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी 20 ते 25 दिवसांचा कालावधी लागणार. आषाढी वारीसाठी विदर्भातून विशेष रेल्वे गाड्या सुटणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मागणीनंतर आषाढीसाठी विशेष रेल्वे. नागपूर, अमरावती, खामगावमधून रेल्वे गाड्या सुटणार असल्यानं भाविकांची सोय होईल.
मुंबई नाशिक आग्रा महामार्गाची मोठी प्रमाणात दुरावस्था झालेली आहे। घोटी सिन्नर फाटा या परिसरामध्ये रस्त्यांना खड्डे, नागरिकांची तारांबळ। पावसाळ्यात आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका सज्ज। डेंग्यू मलेरियाची मोफत चाचणी तर रुग्णालयांमध्ये 3000 बेडची सोय। ठाणे जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर मनाई आदेश लागू। पर्यटकांना धबधबे, नदी, धरण परिसरामध्ये जाण्यास बंदी असेल। ड्रग्ज प्रकरणात माफिया ललित पाटील प्रकरण पुणे पोलीस दलातील 2 कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे आदेश। पोलीस हवालदार आदेश शिवगण आणि निरप्पा बनसोडे अशी दोघांची नावं। लोणावळ्यात प्रशासनानं पर्यटकांवर लावलेल्या निर्बंधांचे पर्यटकांकडून स्वागत। संध्याकाळी 6 नंतर वनक्षेत्रात असलेल्या पर्यटन स्थळांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही। पुण्यातील पवना धरण परिसरामध्ये पावसाची हजेरी। पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात। पुण्यात झिकाचे एकूण 9 रुग्ण तर त्यातील 7 रुग्ण पुण्यामधील। पुण्यात झिकाचा धोका वाढतोय, त्यामुळे पुणेकरांना आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन। जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार टोमॅटोच्या एका क्रेटला 1000 ते 1200 रुपयांचा भावार समितीमध्ये। टोमॅटोला चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील पावडेवाडी या गावच्या शिवारात बिबट्याचा मुक्त संचार। जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर या भागात बिबट्यांचं प्रमाण वाढलं आहे। पुण्यात लष्करात नोकरीला लावण्याचा आमिष दाखवून एकाच कुटुंबातील 3घांची फसवणूक। नोकरीसाठी 29 लाखांची फसवणूक। खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। अमरावती जिल्ह्यात जून महिन्यात 24 तर 6 महिन्यात 170 शेतकरी आत्महत्या। पावसाची दडी आणि वाढत्या आर्थिक बेजारीमुळे शेतकऱ्यांचं टोकाचं पाऊल। निम्म्या नागपूर शहरातील पाणीपुरवठा उद्या बंद। जलवाहिनी जोडणी आणि काही तांत्रिक कामं करण्यात येणार। टँकरनं पाणीपुरवठा होणार नसल्यानं पाण्याचा साठा करण्याचं आवाहन। कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलाय। नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ। कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग देखील सज्ज। गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस। धरणाचे 3 गेट अर्ध्या मीटरनं उघडणार। हातनूरच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा खंड। मागच्या वर्षीच्या तुलनेत 13% पाणीसाठा कमी। गोंदिया जिल्ह्यात भाजीपाल्यांच्या दरानंतर आता डाळ, तांदळाच्या किमती देखील वाढलेल्या आहेत। दरात सातत्यानं वाढ होत असल्यानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं। यवतमाळच्या उमरखेड येथील अकोली फाटा रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे। तर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीत दाखल। पालखीवर भंडाऱ्याची उधळण। जेजुरीत आज माऊलींच्या पालखीचं मुक्काम। नाशिकच्या नांदगावात वाहन चालकांच्या पत्नीलाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी मनसे आक्रमक। उपमुख्यमंत्री कार्यालयामधून बोलतो म्हणून बतावणी करणाऱ्या तोत्या पीएलआयला अटक करण्यात आली। यवतमाळच्या महागाव पोलिसांची कारवाई। चंद्रपूर जिल्ह्यात गावकऱ्यांची रेती तस्करांवर केलेल्या दगडफेकीमध्ये एकाचा मृत्यू तर 2 जण किरकोळ जखमी। हल्ला झालेल्या 29 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। मृत कृष्णा उर्फ किशोर ठोकरटच्या संतप्त नातेवाईकांचा नाशिकच्या लासलगाव पोलीस ठाण्यात ठिय्या। अमरावतीत शेअर बाजारमध्ये क्रिप्टोकरन्सीनुसार फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड 5 आरोपींना अटक। कोल्हापूरच्या हातकणंगलेत एसटी आणि दुचाकीचा अपघात। अपघातामध्ये 2 विद्यार्थी गंभीर जखमी। विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 8, 9 आणि 10 जुलैला विदेश दौरा। मोदी रशिया आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार। हेमंत सोरेन तिसऱ्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी। राज्यपाल राधाकृष्णन यांनी दिली शपथ।